ही सर्व मंडळी सीतेचं सोयीवर झालं नाही, सीतेचं सोयी हे पणामुळे झालेलं आहे. त्याचबरोबर सुमित्रेचं लग्न लक्ष्मणाचं झालेलं आहे, उर्मिळीचं लग्न लक्ष्मणाबरोबर झालेलं, मांडवीचं भरताबरोबर झालेलं, श्रुतकीर्तीचं शत्रुघ्न बरोबर झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने या सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र आलेले आहेत. आणि नंतर अतिशय म्हणजे आम्हाला जी तिथे जी कथा मिळाली, जनकपुरीमध्ये जी कथा मिळायला सांगितली तिथे अतिशय खूप दिवस ती सगळ्या मंडळी तिथे राहिलेली आहे. जनकाने त्यांचं अतिशय यथोचित स्वागत केलेले आहे, सत्कार केलेले, लग्नानंतर सुद्धा ते बरेच दिवस राहिलेले आहेत. त्याच्यानंतर ही सगळी मंडळी, सुमंत आहे, वसिष्ठ आहे, राम आहे, लक्ष्मण आहे, हे सगळीची सगळी मित्र, सगळीची सगळी मंडळी अयोध्येत आलेली आहे. आता बघा, आता रीतिरिवाजाप्रमाणे ज्या वेळेस लग्न आपल्या मुलाच्या घरी येतात सर्व वराडी, त्यावेळेस पूर्वीच्या प्रथेप्रमाणे आपण त्यांचं स्वागत करतो. तसंच अयोध्येच्या नगरीने त्या सर्व चारही पुत्रांचं त्या राण्यांचं अतिशय जोरात स्वागत करतो. संसार अतिशय व्यवस्थित चालला. राम आहे, लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, सीता आहे, हे सगळे अतिशय व्यवस्थित चालता 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 10-12 वर्ष कशी निघून गेली ती कळलीच नाही. एक दिवस राजा दशरथाला असा विचार आला की आता आपण मृत्यू झाल्यामुळं स्वाभाविक राज्याचा कारभार एक युवक म्हणून रामाला देण्यात काय हरकत आहे असं म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या मनातला जो विचार आहे तो सभेमध्ये मांडला. सभेमध्ये सर्वच होते, सुमंत होते, वसिष्ठ होते, सभा भरलेली आहे. माझा असा विचार आहे की आतापर्यंत तुम्ही पाहिलं, राम अतिशय पराक्रमी आहे. नुसताच पराक्रमी नाही, विनयशील आहे. नुसताच विनयशील नाही तर पित्याची आज्ञा आणि आईची आज्ञा शिरसावून मांडणारा अतिशय आदर्श युवक. मग अशा युवकाला आपण अयोध्येचा उत्तराधिकारी म्हणून राज्याभिषेक करायला काय, सभेची जर परवानगी असेल, सभा जर संमत असेल या गोष्टीला, तर आपण तयारी सुरू. वसिष्ठांनी स्वतःहून या प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं आहे. अनुमोदन दिल्यानंतर आता मुहूर्त पाहायचा. मुहूर्त पाहिल्यानंतर तयारी चालू करायची. वसिष्ठांनी ताबडतोब राज्याभिषेकाची जी तयारी असते तशी आपण तयारी करतो. रामदास सांगतो हे आणा ते आणा ते आणा, तर सगळं वसिष्ठांनी सगळीची तयारी केलेली आहे. तयारी केल्यानंतर अतिशय स्वाभाविकपणे दशरथाला खूप 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 आनंद. दशरथ रामाजवळ येऊन म्हणतोय, ते खूप छान वर्णन आहे, सर्वांनी सगळं वाचायला पाहिजे, इतकं छान वर्णन. तू आता उद्याचा राजा आहे, युवक राजा आहे, आणि तू राज्यकारभार कसा करावा, मी कसा केलाय आणि मी कसा केला हे समजून तू कसा केला पाहिजे याचं वर्णन आहे सरकारमध्ये. त्याने सांगितलंय की बाबा, राजाने कसं असावं, राजाने कधीही प्रजेवर क्रोध करू नये. राजा हा नेहमी प्रजेबद्दल दक्ष असावा, प्रजेचं हित हे राजा. कधीही कधीही कुठेही प्रजेला बाधा येईल, प्रजेच्या हिताला बाधा येईल असं वर्तन तुझ्यातून अपेक्षित नाही. आणि तुला माहित आहे, आपलं इक्ष्वाकू जे कुल आहे ते प्रतिज्ञेसाठी प्रसिद्ध आहे. जी प्रतिज्ञा करायची ती कुठल्याही परिस्थितीमध्ये ती पूर्ण करायची, ही राजा हरिश्चंद्रापासूनची आपली जी सवय आहे, जी औषधाची सवय आहे ती लक्षात ठेव. आणि सगळं अतिशय छान पूर्ण सर्ग त्याच्यामध्ये आहे.
अतिशय छान सर्व काय नियम आहे, काय नीती आहे, काय शास्त्र आहे, काय हे सगळं आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी असं आहे, आदल्या दिवशी सगळं सांगतात. रामाने ऐकलं म्हटलं मी तुम्हाला वचन की आत्तापर्यंत विश्वपुरुषामध्ये जेवढे जेवढे राजे झाले, त्या राजांनी जेवढा जेवढा राजधर्म पाळला, त्या सगळ्या राजधर्माचं तुमचा मुलगा म्हणून मी पालन करेन असं आश्वासन दिल्यानंतर आपोआप तयारी चालू झाल्यानंतर ती जी सगळी जी गोष्ट आहे ते तुम्हालाही माहीत आहे काय झालं ते. असं करता 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 दिवस 1 किंवा 2 दिवस उजाडलेले आहेत आणि 2 दिवसाच्या वर फक्त 2 दिवस आले राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये कैकईची दासी ही जी मंत्राची बाहेर गेली होती, माहेरी गेली होती, ती आलेली आहे. अतिशय सर्व ठिकाणी आनंद आहे, गुढ्या आहेत, तोरणे आहेत, पताका आहे, वादत्री आहेत. अशा प्रकारचा सर्व चालू असताना तिने कैकईच्या वरती गच्चीवर जाऊन पाहिलं आणि चालले काय हे म्हणून ती परत खाली आली आणि कैकईच्या महालाच्या समोर एक अतिशय वृद्ध दासीला विचारलं, अगं हे काय आहे, एवढा आनंद काय, एवढी वाद्य काय, एवढी पताका काय, एवढ्या गुढ्या काय, लोक नाचतात काय, आनंदाने गातात काय, चालले मंतरे तुला काहीच माहित नाही का? अगं आपल्या राजाचा, आपल्या राजपुत्राचा उद्या राज्याभिषेक आहे म्हणून अख्खी अयोध्या सजली आहे, नटली आहे, गाते आहे, आनंद साजरा करते आहे. हे तुला माहित नाही का? याच्यात कसला आनंद, अगं याच्यात कसला आनंद, हे तर दुःख. हा तर दुःखाचा प्रसंग, हा काय आनंदाचा प्रसंग आहे का? मंत्र्या अशाच विचाराने कैकईच्या महाराजात प्रवेश. कैकई खूप आनंद. बघा वाल्मिकी रामायणाचं, वाल्मिकीचं वैशिष्ट्य कॉन्ट्रास्ट आहे सगळ्या कथा लेखन. कैकई खूप आनंदात आहे, अतिशय आनंदात आहे. मंत्र आलेली आहे. व्यक्ती, पात्र, त्यांचे प्रसंग, त्यांचे इव्हेंट, त्या प्रत्येक ठिकाणी जर आपण केंद्रित करून पाहिलं ना तर त्याच्यामध्ये विश्वाच्या घडामोडीचं, आपल्या कुटुंबाच्या घडामोडीचं, आपल्या देशाच्या घडामोडीचं, आपल्या राष्ट्राच्या घडामोडीचं जे प्रतिबिंब असतं ना, ते प्रतिबिंब प्रत्येक कथानकामध्ये वाल्मिकीने इतकं सुंदर मांडलेलं आहे. बघा कैकई खूप आनंदात आहे, कॉन्ट्रास्ट आहे ना, अतिशय आनंदात आहे. युवराजाची तयारी करताना आपणही त्याचा सहभागी होऊ म्हणून राणी आहे ती, दशरथाची राणी आहे, नंबर 1 ची पट्ट राणी आहे ती. राणी खुशीतच असणार ना. मंत्र आहे, मंत्रा म्हणते कैकई ही तिची राणी आहे, ही तिची दासी आहे, ही तिची गुलाम आहे. कैकई अगं तू आनंद काय मानतेस, कशाचा तुला आनंद झालाय? अगं उद्या माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे. राम आणि भरत माझ्या दृष्टीने सारखेच आहेत. वेडी, तुला काही कळत नाहीये. मी उत्तम तुला सांगतोय. कथानकामधलं जे ट्विस्ट आहे, कथानकामधला जे कॉन्ट्रास्ट आहे, ते वाल्मिकींनी सांगण्याचा प्रयत्न करताना आपण आठवा आपला देश, आपला आठवा आपला राष्ट्र, आपण आठवा आपलं गाव, आपण आठवा आपलं कुटुंब. ती सांगते मंथरा, तू वेडी आहेस का काय? तुला कळत आहे की नाही काही? तुला काही समजत नाही का? अगं उद्या रामाने राज्याभिषेक केला, तो उद्या राजा झाला तर तुझी काय अवस्था होईल? तू नंबर 1 ची राणी, तू दशरथाची पट्ट राणी, तू आवडती राणी, आणि मग राजपुत्राची आई म्हणून कुणाला मान मिळेल? कौशल्याला मिळेल. तुझी काय किंमत राहील? अगं डोकं चालव ना जरा.
पुन्हा पुन्हा सांगतोय, वाल्मिकींनी अतिशय कथानक सुंदर मांडलंय. जी कैकेयी अतिशय आनंदात आहे, त्या कैकेयीचं मतपरिवर्तन करण्यासाठी जी परिस्थिती निर्माण झाली, ती परिस्थिती एकाएकी नाही निर्माण झाली. पुन्हा ती सांगते, मंथरे अगं तू वेळी आहेस का? मला भरतापेक्षाही राम जास्त जीव लावतो ग. माझा राम भरतापेक्षाही मला प्रिय आहे ग, आणि तू याच काय बोलतेस? विडी ग, अक्षरशः वेळी तुला काही 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 कळत नाही. ज्या वेळेस राम सत्ताधीश होईल आणि तुझ्या भरतालाही हाकलून देईल, तुलाही हाकलून देईल, त्यावेळेस तुला कळेल. आणि मग तू म्हणशील, मग तुला प्रायश्चित होईल. आता तरी विचार कर, नीट विचार कर. मी मंथरा म्हणून सांगत नाही, तुझी दासी म्हणून सांगत नाही. तुझ्या मनामध्ये जे आहे ते तसं होईलच असं नाही. तुला हाच राम प्रिय आहे. आज तुला असं वाटतंय की राम चांगला आहे, उद्या राम प्रत्यक्ष राजा झाल्यानंतर असाच वागेल याची काय खात्री आहे? इतिहास याला साक्षी आहे. मंत्रा सांगते, इतिहास याला साक्षी आहे. उन्मत्त राजे झालेले आहेत आणि उन्मत्त राजांनी त्यांच्या सावत्र पुत्रांना, त्यांच्या सावत्र आईला छळ केलेला आहे. हा इतिहास राजांचा आहे. बाई तू काय करतेस? तू पेटावली लख प्रकाशाची मंद प्रकाश व्हावा तसं कैकेयीच्या मनामध्ये विचार चालू झालाय. म्हणजे अगं तू म्हणतेस त्याच्यात थोडं तरी तथ्य आहे बर का. तू म्हणतेस त्याच्यामध्ये थोडं तरी तथ्य आहे. कदाचित मला असं वाटतं की जर राम राजा झाला तर माझ्या भरताची आणि माझी दुर्दशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा हे आणि आत्ता तू बरोबर बोलली. मग म्हणते यावर उपाय काय ग? आता यावर काय उपाय आहे? उपाय उपाय तुला सुचत नाही का? मला सुचत नाही म्हणून मी तुला विचारते आहे. याच्यावर उपाय काय आहे? याच्यावर उपाय तुला आठवतंय? तुला आठवतंय का? तूही पूर्वी दशरथ राजाबरोबर युद्धात सारथ्य केलेलं आहे, हे तुला आठवतंय का? एक दिवस असंच युद्ध करता 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 राजा दशरथाचं चाक पडल्यानंतर ते चाक सावरण्याचं काम तू केलंस. दशरथाचे प्राण वाचवलेस. ते प्राण वाचवल्यानंतर दशरथ अतिशय खुश झाला होता तुझ्यावर. ते आठवतंय? हो मला चांगलं आठवतंय. त्यावेळेस तू काय केलं होतंस? दशरथ इतका आनंदी झाला होता कारण त्याचे प्राण मी वाचवले होते. मग दशरथ म्हणाला, कैकेयी माझे प्राण वाचवणारी ही पट्टराणी तुला काय वर हवे? मी 2 वर मागणार आहे, पण ते मी आज नाही. ज्या वेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला आठवण करून देईल आणि ते वर मी त्यावेळेस मागेल. आहे ना लक्षात? मग आत्ता मी सांगते ते वर कोणते मागायचे हे तुला मी सांगते. पहिला वर माग. पहिला वर माग ताबडतोब याच क्षणी आजपासून रामाला वनवासाला 14 वर्ष. वर 1 बघा बरं का, कथानकाचं जे गांभीर्य आहे वाल्मिकींचं ते बघा. प्रत्यक्ष रामायण घटना याचा विचार करू नका. कसं आहे बघा, असं केल्यानंतर एखाद्या राजाला पदच्युत केल्यानंतर कसं करावं? तो गेल्याशिवाय कसं करायचं? राम गेल्यानंतर संकट नाही येणार ना. राम गेल्याशिवाय भरताचं कसं राज्य होईल? राम गेल्याशिवाय, म्हणून पहिलं रामाला वनवासात पाठवायचं. राम गेल्यानंतर संकट नंबर 1 टळलं ना. आता कसलं काय तिथं? म्हणजे तिथं प्रतिकार नाही, तिथं विरोध नाही, काहीच होणार नाही ना. पहिल्यावर रामाला तू 14 वर्ष वनवासात पाठवायचं असं राजा म्हणून घे. दुसरं मी कशाला सांगू? आता तू सांग, राजा म्हणून राम जो राज्याभिषेक उद्या करणार आहे तो जर 14 वर्ष उद्यापासूनच लगेच आजपासून लगेच तातडीने वनात गेला, राज्याभिषेक कोणाचा करायचा?
कोणाचा करायचा? तुझ्या भरताचा राज्याभिषेक करायचा. असाच असा राजाला सांग की ही जी सगळी सामग्री आहे ना ही अशीच्या अशी राहू द्या. राज्याभिषेकाची तयारी अजिबात करू नये, म्हणजे तशीच राहू द्या. त्याच तयारीनिशी, त्याच सामुग्रीनिशी, त्याच मंडपामध्ये, त्याच यज्ञामध्ये, त्याच लग्नाच्या मंडपामध्ये भरताचा राज्याभिषेक करायचा असावर दुसरा मागायचा. अगं तू स्त्री आहेस, राणी आहेस, पट्ट राणी आहेस, एवढंही तुला कळत नाही कसं करायचं ते? हेही मी सांगायचं का? ठीक आहे, राजा दशरथ तुझ्याकडे येईल, तुझी तयारी करायला येईल का? राज्याभिषेकच आहे, तुला राज्याभिषेकासाठी घ्यायला येईल. त्यावेळेस तू काय करायचं, हे वर कसे मागायचे हे तुझं ठरव. कैकेयी महाराज गेल्यानंतर बघा, कैकेयी महाराज गेल्यानंतर कथा 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 म्हणून नका बघू, कथा इव्हेंट म्हणून नका बघू. कथेचा इम्पॅक्ट आहे ना बघा काय. आपण आपले कुटुंब पहा, पुन्हा आपलं राष्ट्र पहा, देश पहा, जिल्हा पहा, तालुका पहा, गाव पहा. बघा कैकेयी राणीच्या महालात गेल्यानंतर तिने सर्व राणीचे वस्त्र उतरवलेले आहे. आपणही तसं करतो बघा. राग आला की सगळं जे काय असं चांगलं चांगलं असेल ना ते काढून टाकतो, आणि जो आपल्याला असं काही टाकतो अंगामध्ये ठेवतो की कोण का असं झालं तुम्हाला, ते नेहमीची चांगली साडी घालतो ना, आज अशी साडी का घालतो, असे कपडे का, तुम्हाला काय सांगायचे, असं करतो आपण. तसं दुसऱ्याला वाटावं. स्थानकामध्ये बघा ते दुसऱ्याला असं वाटावं. दुसऱ्याला कोणाला? राजा दशरथाला असं वाटावं म्हणून ती कुठे गेली? ती क्रोधाग्रहामध्ये गेली. म्हणजे राग जिथं व्यक्त करायचा तेही आगर आहे, तेही घर आहे, तोही जागा आहे, ते आहे क्रोधाग्रह. ज्या जागेमध्ये राग व्यक्त करायचा त्या ठिकाणी गेलेली आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय म्हणजे त्याला खोट डमी म्हणतो तसं, नाटक म्हणतो तसं, केस मोकळे सोडलेले आहे, खाली लोटांगण घातलेलं आहे, आणि रडत 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 कधी नसतं तरी काय माहिती. रडण्याचं समजा आता हसले आणि नंतर रडायचा प्रसंग आता रडता येणार नाही, म्हणून रडत 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 लोळत बसलेली आहे. दशरथ आनंद आहे. राजा दशरथ अतिशय आनंदात आहे, अतिशय आनंद. त्याला असं वाटलं की आपण रामाच्या राज्याभिषेकाची कल्पना कैकेयीला दिलीच नाही, कौशल्याला दिलीच नाही, सौमित्रीला दिलीच नाही. आपण आता ताबडतोब जाऊया त्यांच्या महालामध्ये. राणी नंबर 1 कौशल्य, कैकेयी आहे, तिला सांगू. कैकेयीला खूप आनंद होईल. कैकेयीचं रामावर अतिशय अतिशय प्रेम आहे, म्हणून तो कैकेयीच्या महालात आला. कैकेयीच्या महालात आल्यानंतर कैकेयी महालात नाही. महालात नाही म्हटल्यानंतर इतर दासींनी विचारलं कुठे आहे ती केव्हाच क्रोधाग्रहामध्ये लावली. क्रोधाग्रहामध्ये कशी काय झालं, काही इश्यू झाला का, काय झालं काय त्या कैकेयीला आम्हाला माहित नाही, पण ती इथे नाही. बघा राजा दशरथ त्या महालातून, कैकेयीच्या महालातून, त्या कैकेयी जिथे होती त्या क्रोधाग्रहामध्ये तिथे गेलेला आहे. आपल्या कुटुंबाचं कौटुंबिक प्रसंग आठवा, एखादा प्रसंग आठवा आणि त्याप्रमाणे हा प्रसंग आहे असं म्हणतो. कैकेयी अतिशय उद्विग्न, अतिशय शोकमग्न, अतिशय रडती, अतिशय लोळती, अतिशय केस विस्फुरलेली अशा परिस्थिती बघितली. शेवटी राजा, शेवटी पती आहेत कैकेयीचा, आणि कैकेयी त्याची पत्तराणी आहे. कैकेयी अतिशय जवळ गेलेला. कैकेयी, अगं हे काय झालं तुला असं अचानक त्या क्रोधाग्रहाला येऊन असं रडायला? काय झालं, काय झालं? माझ्याकडून काय अपराध झाला का? माझ्या रामाकडून काही अपराध झाला का? कोणी काही तुला बोललं का?
सुमंत काही बोलला का, प्रधान काही बोलला का, तुझं यथोचित स्वागत केलं नाही का, तुझा आदर निर्वाह केला नाही का, काय झालं काय? मला काही बोलायचं, मी तुमच्याशी बोलणार, पण झालं काय? तुम्ही हा जो निर्णय घेतलाय तो मला मान्य, आणि म्हणून मला तुम्ही जे 2 वर दिलेले आहेत ते 2 वर आज पूर्ण करण्याची प्रतिज्ञा आधी मला द्या वचन की मी तुमची प्रतिज्ञा पूर्ण करेल. तुझं सांगशील तसं सांगेल तरच मी ऐकेल, नाही तर मी ऐकणार काही सांगितलं. तुम्हाला आठवते का, ज्या वेळेस तुम्ही युद्धामध्ये पराभूत होत नव्हते परंतु चक्र खाली पडलं त्यावेळेस मी ते रथाचं चाक उचललं आणि तुमचे प्राण वाचवले. त्यावेळेस तुम्ही मला 2 वर दिले होते. हो, आठवतंय. त्या 2 वरामध्ये पहिला वर असा होता आणि दुसरा वर असा होता, तो मी तुम्हाला आता सांगते. आज तो वर मागण्याची ही वेळ आलेली आहे आणि मला असं वाटतं तुम्ही हे दोन्ही वर आज जर दिले तरच मी आनंदी होईल, नाहीतरी मी आनंदी होणार सुतराम शक्य. काय आहे तुझं मागणं? जसं का नाही अतिशय काकुळती येऊन कैकेयीला विचारलेला आहे. पहिल्या वरामध्ये भरत आला 14 वर्षाचा वनवास आणि तो तात्काळ लागू व्हायचा, इमिजिएट इफेक्ट, ताबडतोब पाठवायचं. आणि दुसऱ्यामध्ये जी तयारी रामाच्या राज्याभिषेकाची करायची त्याप्रमाणे भरताचा राज्याभिषेक करायचा. राजा दशरथाला ही बातमी ऐकली आणि मूर्छा येऊन राजा दशरथ खाली पडला. कैकेयी, अगं हे काय केलंस तू? तुला माहित नाही का राम माझा किती प्रिय आहे? रामाचा राज्याभिषेक तुला आवडला नाही का? तू असं काय मागते आहेस? तू माझं प्राण माग, तू दुसरं काहीही माग, अख्खं राज्य तुला देतो, काही माग, पण रामाचा राज्याभिषेक थोपवू नको. आणि दुसरा राज्याभिषेक नाही, रामाचा. अगं रामाला वनवासात, माझ्या ह्या कोमल सुकुमाराला वनवासात धाडण्याची हा असा कसला वर मागतेस तू? तो तरी वर मागा घे. क्रोधाने संतापलेली कैकेयी आहे, क्रोधाने राग झाली, लालबुंद झालेली, डोळे झालेली कैकेयी आहे. मला वर मान्य नसेल तर तसं सांगा. तुम्ही धर्मनिष्ठ राजे आहात, तुम्ही न्यायनिष्ठ राजे आहात. बघा कथानकामध्ये तुम्ही काय वाक्य आहे, तुम्ही धर्मनिष्ठ आहात, न्यायनिष्ठ आहात, ईश्वर कुलाचे राजे आहात. ईश्वर कुलाचं काय आहे? वचन दिल्यानंतर वचन पाळण्याचं जे आहे ते पुरं करायचं काम तुम्ही वचन देऊन बसलत. मला तुला काय पाहिजे ते सांग, मी मागितलेलं आहे, देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही जर देणार नसाल तर तसंही सांगा. काही वाल्मिकीने हे चित्रण जे केले ना अतिशय ठाम केले. का सर्व प्रकारच्या व्यक्तीच्या मनामधल्या भावना त्याच्यात व्यक्त आहे. तुम्हाला द्यायचं नाही का? तसे सांगा. तुम्हाला द्यायचं नसेल तर तेही सांगा, मग मी काय करायचं ते मी करेन. योग्य प्रसंग असा आला तर करायचं काय? दशरथ राजा काही 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 बोलला नाही. इकडे दशरथ राजा पडलेला आहे कैकेयीच्या त्या क्रोधाग्रामध्ये, इकडे क्रोधाग्रामध्ये कैकेयी असले रडते आहे. अशा परिस्थितीत बाहेर राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. आणि राज्याभिषेकाची तयारी झाल्यानंतर वसिष्ठ मुनींनी दशरथ राजाच्या चाहूल करता करता प्रत्येक राणीच्या मालेमध्ये येता येता त्यांना कळलंय राजा कुठे आहे. राजा कैकेयीच्या महाराज नाहीये, मग राजा आहे कुठे? पाहतो तर राजा. त्यांना कळलं आता काय करायचं. कैकेयीने सांगितलं वसिष्ठांना, सुमंता निरोप पाठवा आणि निरोप पाठवा आणि रामाला ताबडतोब. बघा दशरथ अजिबात निश्चिंत पडलेला आहे, काही बोलत नाही, एक शब्दही त्याच्या मुखातून येत नाही. अशा परिस्थितीमध्ये वसिष्ठांनी रामाला बोलवलेलं. राम तिथे आला. राम आल्यानंतर राम हे पाहते दृश्य. राजा दशरथ कैकेयी बोलते आहे, रामा काय झालं? तो अतिशय त्यांचे जे
शब्द आहेत ते बघा अतिशय चांगले आहे. माते आता काय झालं, माझ्या तात असे निश्चिंत का पडले, ते का बोलत नाही, तू काही सांगशील का? काही अतिशय हुशार आहे, कैकईचं पात्र अतिशय हुशार आहे. वाल्मिकीने अतिशय व्यवस्थित केलेलं आहे. वाल्मिकी म्हणतात कैकईच्या तोंडून त्यांनी जी वाक्य टाकली ती वाक्य अशी आहे, रामा अरे तुझा राज्याभिषेक होतोय ना, ते त्यांना पावत नाहीये म्हणून ते गप्प बसलेत. आणि आता तुला जी आज्ञा द्यायची आहे ना, ती आज्ञा देण्यासाठी त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाहीत म्हणून ते शांत आहेत. मग ती सर्व कथा कैकेयीने रामाला सांगितली. रामा मी 2 वर रिझर्व करून ठेवले होते, ते आज राजाकडे मागितले. पहिल्या वरामध्ये तुला वनवास आहे 14 वर्षाचा, आणि दुसऱ्या वरामध्ये माझ्या लाडक्या भरताचा राज्याभिषेक आहे. एवढंच ना. बघा पात्र करताना या वाल्मिकीने बघा एवढंच ना, इतकं सोपं आहे ना. मी जातो की मग, पण मला सांग हे माते, मला हे सांग, तू हे तुझ्या मुखातून बोलते, हा दशरथच्या मुखातून, माझ्या ताताच्या मुखातून, माझ्या पित्याच्या मुखातून ते शब्द येऊ दे ना. ते काय नाही बोलत. बघा कैकेयी पुन्हा नाटकी, पुन्हा ती म्हणते त्याने जे दुःख झाले ना, रामाच्या राज्याभिषेकाचं जे दुःख त्यांना झालंय ना, त्याच्यामुळं त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नाही. मी सांगते ना तुला. आणि मग ठीक आहे, राम बाहेर चाललेला आहे. बघा कथानक अतिशय सुंदर आहे. सगळं म्हणजे संस्कृत वाचता आपल्याला सगळं वाचता आलं ना, तर तुम्हाला सांगता आलं तर खूप आनंद झाला असता. इतकं सुंदर आहे कथानक. राम आपल्या घरातला एखादा प्रसंग आठवा. अशा प्रसंगी राम चाललेला आहे, इकडं कैकेयी आहे, इकडे दशरथ आहे. कैकेयी रडते आहे, ही डमी रडते आहे, खोटं रडते आहे, मनामधून आनंदित झालेली आहे. राम खुश आले. रामाने ज्यावेळेस सांगितलं मी ठीक आहे जायला तयार आहे, त्यामुळे तिला मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत. इकडे दशरथ राजा पडलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्या क्रोधाग्रहामधून राम बाहेर जाताना दशरथ आणि रामाला म्हटले, रामा हे रामा. राम थोडासा वळलेला आहे, दशरथाच्या पायावर नमस्कार केलेला. काय आज्ञा आहे बघ ना. अरे बघ ना, ह्या चांडाळीनी, ह्या दुष्टीनी हे काय असं करून ठेवले. माझा पोटचा गोळा 14 वर्ष वनवासात पाठवण्याची वचन माझ्याकडून घेतले. रामा आता काय सांगू तुला मी. ठीक आहे, तर तुम्ही काळजी करू नका. तुमची आज्ञा असेल तर मी तात्काळ वनवासाला जायला तयार आहे. वनवासाला जाण्याची माझी अजिबात, म्हणजे तुम्ही अजिबात असं समजू नका की मी जाणार नाही. मला राज्यही सारखं आणि वनवास मी तयारी करतो. मी जातो सीतेकडं. बघा प्रसंग बघा. आता राम पुढे जाणार, कोणाकोणाकडे जाणार आणि काय काय होणार याची जरा कल्पना. राम आधी गेला. कौशल्या खूप खुश आहे, कारण तिच्या पुत्राचा उद्या राज्याभिषेक आहे. अतिशय आनंदाने कौशल्या म्हणते, रामा काय बाळा. आणि बघा त्या सगळ्या याच्यामध्ये त्या तयारीत होते. बघ राज्याभिषेकाच्या प्रत्येक जण तयारीत होते. त्याच्यामुळे काही वस्त्र, काही अलंकार, काही रत्न असं परिधान केलेले असल्यामुळं काय झालं राजा रामाने ती सगळी कौशल्याला सांगितलं. कौशल्य माते, कैकेयी मातेने राजाकडून वचन घेतलेलं आहे आणि त्या वचनाप्रमाणे मला तात्काळ वनवासात जावं लागणार आहे. मी वनवासात जायला तयार आहे आणि माझ्या ऐवजी भरताचा राज्याभिषेक आहे.
हे असं झाल्यानंतर कौशल्याचा निरोप तो सीतेकडे आलेला आहे. वाल्मिकी सीतेचं त्यावेळेसचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे. सीता ही उद्याच्या राजाची राणी आहे. अंगावर अतिशय सुंदर असे दागिने घातलेले आहेत. रत्नांकित झालेली सीता अतिशय नटून थटून बसलेली आहे. आणि अशा प्रसंगामध्ये राम सीतेचा महाराज आहे. माझ्या प्रिय रामा, अरे तुझा उद्या राज्याभिषेक आहे ना, मग तुझं हे मुख असं म्लान, तुझ्या मुखावर अशी दुःखाची छाया का पसरली, काही कळेल का मला? रामाने जसं कौशल्याला सांगितलं तसं सीतेचं पूर्ण 1-2 सर्ग आहेत. ते सर्ग तुम्हाला सांगितलंय. अतिशय सुंदर आहे. म्हणजे स्त्रीने, एखाद्या आदर्श स्त्रीने, आदर्श पत्नीने कसं वागावं याचं सुंदर चित्रण वाल्मिकींनी केलेलं आहे. मी एकटाच जाणार आहे असं ज्यावेळेस रामाने सीतेला सांगितलं की मी अगं एकटाच जाणार, कारण माझ्याच करता आहे ना वनवास. पित्याची आज्ञा, मातेची आज्ञा ही माझ्यासाठी आहे. मीही तुमच्या बरोबर येणार. खरं म्हणजे ती गीत घ्यायला पाहिजे आहे का तिथे? जिथे राघव तिथे सीता, जिथे राघव तिथे सीता. मी कशी दुसरं कसं राहील आपण बघा. मी तो जिथे राघव आहे ना तिथे सीता राहील. सीता वेगळी कशी राहील? अहो पतीशिवाय पत्नी राहूच शकत नाही. तुम्ही माझे पती आहात. पती जर वनवासाला गेला आणि सीतेने जर काही इथे मजा करायची ठरवली कसं चालेल रामा? त्याच्यामुळं मी तुमच्याच बरोबर येणार. निश्चित तुमच्या बरोबर येणार नाही तर तुम्ही जसे जसे वनवासात राहाल, ज्या परिस्थितीत राहाल त्या परिस्थितीत मी राहील. तुम्ही जर वल्कले नसली तर मीही वल्कले नसेल. तुम्ही जर दंडधारण केला तर मीही धारण करेल. तुम्ही जर तपश्चर्याला बसले नदी काठी तर मीही बसेल. राम आणि सीता हे वेगळे असूच शकत नाही. अशा प्रकारचे वचन केल्यानंतर राम अतिशय दुःखी झालेला आहे. दुःखी झाल्यानंतर अतिशय दुःख झाल्यानंतर सीता ठीक आहे, तू ऐकतच नशील तर तुलाही घेऊन चाललेलं आहे. त्याच्यानंतर आपण लक्ष्मणाकडे जाऊ. तोपर्यंत भेट घेतली. नंतर आपण लक्ष्मणाकडे जाऊ. तोपर्यंत भेट घेतली. Thank you.